नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे तालुक्यातील हेंद्रुण येथील नियोजित जागेवर बुद्धविहार बांधा अन्यथा मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा करणार, ग्रामसमितीला प्रशासनाला इशारा। धुळे तालुक्यातील हेंद्रुण येथील मालमत्ता क्रमांक 811 या जागेवर नियोजित बुद्ध विहाराची उभारणी करण्यात यावी। त्या जागेवरील तलाठी कार्यालयाचे बांधकामास तत्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी धुळे तालुक्यातील हेंद्रुण ग्रामस्थांनी केली असून त्या मागणीसाठी आज सत्यशोधक जन आंदोलन या संघटनेच्या नेतृत्वात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शिवाय हेंद्रुण येथील मालमत्ता क्रमांक 811 या जागेवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अभ्यासिका व बुद्धविहार बांधून देण्यात यावे, अन्यथा मुंबई मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आज हेंद्रुण येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिलेला आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी हेंद्रुण ग्रामस्थांसह समस्त आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेंद्रुण नावाचं गाव आहे। या हेंद्रुण गावामध्ये 2015 साली ग्रामसभेने ठराव केला होता आणि कोंडवाड्याची जमीन बुद्ध विहाराला द्यायचं ठरवलं होतं। त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं आणि या ठिकाणी बुद्धविहार व्हावं अशी मागणी केली। पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलटं चक्र व्हायला लागलं आणि 26 जानेवारीच्या दिवशी तिथं काही लोक आले आणि म्हणे इथं तलाठी कार्यालय बांधायचं आहे आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं। वास्तविकता भारतीय राज्यघटनेनुसार 243B आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या 7व्या कलमानुसार ग्रामसभा ही सर्वोच्च असते। अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं। तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले। ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करतात, अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय बुद्धविहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कसं काय शकतो? दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयांतर होऊ शकतं, परंतु तसं करण्यात आलेलं नाही। कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली तिथल्या गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत, वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं। हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला त्या तलाठी कार्यालयाला, तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथली जे भक्कम मंडळी आहेत, जे धनाढ्य मंडळी आहेत, ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती देखील सामाजिक वातावरण देखील बिघडू शकतं। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करायला आलेलो आहे की ते तलाठी जे कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान 65 लाख रुपयातनं खाली बुद्धविहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र बांधून द्या, अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडं मागणी करणार आहोत। आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत। आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक हेंद्रुण ते धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्च येत्या 8-15 दिवसामध्ये काढू आम्ही।